बघा लक्ष द्या, आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये सेमी कॉन्झर्वेटिव्ह मॉडेल कशा पद्धतीने स्टार्ट होते, कशाचं डीएनएचं हे आपण स्टार्ट केलं होतं. ठीक आहे. वॉटसन आणि क्रिक या दोघांनी दिलेलं जे डबल हेलिक्स स्ट्रक्चर आहे डीएनएचं, त्याचं डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड याच्यामध्ये कशा पद्धतीने सेमी कॉन्झर्वेटिव्ह मॉडेल कशा पद्धतीने स्टार्ट होते हे आपण बघलो. त्यातली पहिली जी प्रोसेस आपण बघितलेली आहे ती म्हणजे ऍक्टिव्हेशन ऑफ अ न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोटाइडचं काय बघले आपण, ऍक्टिव्हेशन बघल्या. त्या ठिकाणी तो एन्झाईम असतो, त्या एन्झाईमचं नाव असतो फॉस्फोरायलेज. त्या एन्झाईमचं नाव आहे फॉस्फोरायलेज, हे आपण बघितलेलं आहे ऑलरेडी. त्याच्यानंतर आपण पॉइंट ऑफ ओरिजिन दॅट इज ओ पॉइंट, त्यानंतर टी पॉइंट, टर्मिनेशन, ह्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. आता आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पुढचा जो पॉइंट आहे, तिसऱ्या नंबरची जी स्टेप आहे, ऑलरेडी हे पण बघितलेलं आहे, फक्त बघूयात आपण. त्याला आपण अनबाइंडिंग ऑफ डीएनए मॉलिक्यूल म्हणतो. डीएनए मॉलिक्यूल काय होतो, अनबाइंडिंग होतो. आणि तिथं दोन प्रोटीन असतात, एक असतो SSBP दॅट इज सिंगल स्टँड बाइंडिंग प्रोटीन, आणि दुसरा असतो SSB प्रोटीन. हे दोन्ही पण प्रोटीन असणार आहे. ठीक आहे. आता चौथी स्टेप आपल्याला बघायची आहे, ती म्हणजे रिप्लिकेटिंग फॉर्म काय असते. ठीक आहे, बघा लक्ष द्या. रिप्लिकेटिंग फॉर्म म्हणजे काय, द पॉइंट फॉर्म्ड ड्यू टू अनवाइंडिंग अँड सेपरेशन ऑफ अ टू स्टँड. म्हणजे रिप्लिकेटिंग फॉर्म मध्ये तुम्हाला वाय टाइपचं शेप दिसणार आहे. कसं वाय टाइप, सिंपली अशा पद्धतीने. ओके, हे जे शेप्ड फोर्क दिसते यालाच म्हणतात रिप्लिकेटिंग फोर्क, किंवा त्याला रिप्लिकेशन फोर्क म्हणतात. त्याच्यामध्ये काय होणार आहे, रिप्लिकेशन होणार आहे. अँड द अनवाइंडिंग ऑफ अ स्टँड इज इम्पोज स्ट्रेन विच इज रिलीव्ड बाय द सुपर हेलिक्स रिलीजिंग हार्मोन, रिलॅक्सिंग हार्मोन. काय लक्षात ठेवू नका, फक्त रिप्लिकेटिंग फोर्क ही कशा शेपची आहे, वाय शेपची आहे. अँड दॅट इज अराइजेस फ्रॉम द पॉइंट ऑफ ओरिजिन पासून ती काय होते, अराइज होते. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे सिंथेसिस ऑफ अ न्यू स्टँड. आता या ठिकाणी रिप्लिकेटिंग फोर्क जो आहे तो वाय शेपचा आहे, आणि आता त्या काय करायचं, त्यांना त्यांच्या सारखा दिसणारा दुसरा सेमी कॉन्झर्वेटिव्ह असणारा एक टेम्पलेट स्टँड तयार करायचा आहे. त्याला म्हणतात सिंथेसिस ऑफ अ न्यू स्टँड. आता प्रत्येक जो इच सेपरेटेड स्टँड ऍक्ट ऍज द मोल्ड और द टेम्पलेट फॉर द सिंथेसिस फॉर द न्यू कॉम्प्लिमेंट. म्हणजे हा हे काय झालं, तिथून सेपरेट झालेत ना असं. मग हा स्वतःचा इतर एक काय करणार आहे, एक मॉडेल म्हणून काम करणार आहे, किंवा रेप्लिकेटिंग फोर्क म्हणून काम करणार आहे. आणि त्याच्यासारखा दुसरा या ठिकाणी त्याच्या पुढे तो काय तयार करणार आहे, एक नवीन स्टँड तयार करणार आहे. हा या साईडला, हा या साईडला, अशा पद्धतीने दोन. त्याला म्हणतात सिंथेसिस ऑफ अ न्यू कॉम्प्लिमेंटरी स्टँड. आणि हे काय सुरुवात कसं होईल, इट बिगिन्स विथ द हेल्प ऑफ, हे स्टार्ट होणार आहे एका स्मॉल आरएनए मॉलिक्यूल पासून, आणि त्याला म्हणतात आरएनए प्रायमरेस. त्याला काय म्हणतात, किंवा प्रायमर. आरएनए प्रायमर काय होणार आहे, या ठिकाणी सिंथेसिस ऑफ न्यू स्टँडला, कॉम्प्लिमेंटरी स्टँडला तयार करण्यासाठी सुरुवात करणार आहे. त्या एन्झाईमचं नाव किंवा त्या आरएनएचं नाव आहे आरएनए प्रायमर. आता जो आरएनए प्रायमर असतो दॅट गेट असोसिएटेड विथ द 3 प्राइम एंड ऑफ द टेम्पलेट स्टँड. आता जो टेम्पलेट स्टँड आहे त्याचा 3 प्राइम एंडला जाऊन कोण बसणार आहे, आरएनए कोणता, प्रायमर बसणार आहे. प्रायमर म्हणजे सुरुवात करणार ना, प्राइम म्हणजे सुरू होतं, त्या ठिकाणी प्रायमर म्हणून काम करणार आहे. आणि तो कोणत्या पॉइंटला असेल, ॲट 3 प्राइम एंडला असणार आहे. आणि हा काय करतो, दॅट अट्रॅक्ट कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड्स. आता त्यांना कॉम्प्लिमेंटरीचं स्टँड तयार करायचं असेल, स्टँडवर असतात न्यूक्लियोटाइड्स, मग त्याच्या अल्टरनेट जे पुढील कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड आहेत त्यांना काय करतोय, तो अट्रॅक्ट करतोय. कोण अट्रॅक्ट करणार आहे, आरएनए प्रायमर फ्रॉम सराउंडिंग न्यूक्लियोप्लाझम. न्यूक्लियोप्लाझम मध्ये अ लॉट ऑफ न्यूक्लियोटाइड पडून असतात, आणि त्यांना अट्रॅक्ट करण्याचं काम करतो आरएनए प्रायमर. हा कोणत्या साईडला असतो, 3 प्राइम एंड, कोणाचा, टेम्पलेट स्टँडचा. एवढ्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. पुढे दिस न्यूक्लियोटाइड्स मॉलिक्यूल बाइंड टू द कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोसाइड. आता हे जे न्यूक्लियोटाइड्स आहेत ना, हे बाइंड होतात, बसतात कशाला, कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोसाइड्सला. कोणाच्या, ऑन अ टेम्पलेट स्टँड बाय फॉर्मिंग द हायड्रोजन बॉन्ड. आता हे जे न्यूक्लियोटाइड आहे ते न्यूक्लियोटाइड कोणत्या बॉन्डवर चिटकून बसणार आहेत किंवा बाइंड होणार आहेत, बाय युजिंग हायड्रोजन बॉन्ड. मग आता हायड्रोजन बॉन्ड कसा असतो बघा, इथं बघा ए डबल बॉन्ड टी, इथं डबल बॉन्ड AT लक्षात ठेवायचं, हे डबल बॉन्ड लक्षात ठेवा. ए आणि टी, ॲडेनोसिन आणि थायमिन मध्ये डबल बॉन्ड असतो, किंवा थायमिन किंवा ॲडेनोसिन मध्ये कोणता डबल बॉन्ड आहे, तेच आहे. ठीक आहे. दुसरा आहे ग्वानिन आणि सायटोसिन. बघा, ग्वानिन आहे आणि सायटोसिन याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड असतो, किंवा सायटोसिन किंवा ग्वानिन याच्यामध्ये असतो ट्रिपल बॉन्ड. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं, AT मध्ये डबल बॉन्ड असतो. कशामध्ये डबल बॉन्ड असतो, AT या दोघांमध्ये डबल बॉन्ड असतो. आणि GC याच्यामध्ये किती बॉन्ड असतात, 3. आणि कोणते बॉन्ड आहेत, दे आर कॉल्ड एज द हायड्रोजन बॉन्ड. आणि हे न्यूक्लियोटाइड या बॉन्डने एकमेकांसोबत काय केलेले असतात, बाइंड केलेले असतात. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला.
आता जे न्यूली बाउंड न्यूक्लियोटाइड होतात दे आर इंटरकनेक्टेड. आता नवीन जे बॉन्ड तयार होलेत ना कोणते न्यूली बॉन्ड न्यूक्लियोटाइड्स गेट इंटरकनेक्टेड बाय फॉस्फोडायस्टर बॉन्ड अँड फॉर्मिंग द पॉलिन्यूक्लियोटाइड स्ट्रँड. म्हणजे आता हे जे न्यूली बाउंड न्यूक्लियोटाइड्स वाले ओके हे दोघं पुढच्या न्यूक्लियोटाइड सोबत ज्या बॉन्ड अटॅच असतात ना त्या बॉन्डचं नाव आहे फॉस्फोडायस्टर बॉन्ड. त्या बॉन्डचं नाव काय आहे फॉस्फोडायस्टर बॉन्ड. आणि हे काय करतात एक नवीन पॉलिन्यूक्लियोटाइड स्ट्रँड तयार करतात अँड द सिंथेसिस ऑफ अ न्यू कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड इज द कॅटलाइज्ड बाय एन्झाइम दॅट इज नोन ॲज द डीएनए पॉलिमरेज. बघा एन्झाइमचे नाव लक्षात ठेवा. या ठिकाणी नवीन जे कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड वाले तो कॅटलाइज होतो तो ब्रेक होतो बाय युजिंग कोणतं एन्झाइम डीएनए पॉलिमरेज अँड द न्यू कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. जे नवीन स्ट्रँड तयार होणे ना त्याची जी साइड असेल किंवा पोझिशन असेल ती असणार आहे 5 to 3' डायरेक्शन. 5' to 3' डायरेक्शन. आता हे 3' खूप महत्वाचं कारण की जे स्ट्रँड तयार होते हे कुठून तयार होतं या आपला कोणता इथं जाऊन बसतो आरएनए प्रायमर इथून स्टार्ट होतो ना सुरुवात. म्हणून या ठिकाणची जी डायरेक्शन असते नवीन जो स्ट्रँड तयार होतो त्या स्ट्रँडची डायरेक्शन असेल 5 to 3 किंवा सिंपली 5' to 3' असं तुम्ही म्हणू शकता त्याला. ठीक आहे. त्यानंतर आहे लीडिंग ओर द लॅगिंग स्ट्रँड. बघा तिथं बॉन्ड कोणकोणते लक्षात ठेवा. एक तर हायड्रोजन बॉन्ड आहे, त्याच्यानंतर फॉस्फोडायस्टर बॉन्ड आहे, त्याच्यानंतर 3' आहे, त्याच्यानंतर डीएनए पॉलिमरेज आहे. एन्झाइमचे नाव लक्षात ठेवा. डीएनए आरएनए प्रायमर आहे. हे पॉइंट महत्वाचे लक्षात ठेवा. त्यानंतर आहे लीडिंग स्ट्रँड आणि लॅगिंग स्ट्रँड. ठीक आहे. लीडिंग आणि लॅगिंग स्ट्रँड बघा जो टेम्पलेट स्ट्रँड असतो टेम्पलेट स्ट्रँड म्हणजे ओरिजिनल स्ट्रँड जो फोर्थ मुळे वेगळा झालाय तो म्हणजे कोणता स्ट्रँड टेम्पलेट स्ट्रँड विथ त्याचं एंड कुठून असते फ्री एंड इज कॉल्ड ॲज द लीडिंग टेम्पलेट. बघा एक तुमचं या ठिकाणी टेम्पलेट स्ट्रँड आहे विथ अ फ्री 3' एंड इज कॉल्ड ॲज द लीडिंग टेम्पलेट अँड विथ अ फ्री 5' एंड इज कॉल्ड ॲज द लॅगिंग सेंटर. लक्षात आता या ठिकाणी मी एक स्टँड काढतो असं. ठीक आहे. याचं 3' आहे आणि 5' आहे. म्हणजे हा कोणता स्टँड झाला असा जर असेल तो सिंपली त्याला आपण म्हणूया दे आर कॉल्ड ॲज द लीडिंग टेम्पलेट. हा कोणता आहे लीडिंग टेम्पलेट. आणि असा कसा झाला तो लॅगिंग टेम्पलेट. म्हणजे लीडिंग टेम्पलेट काय असतो 3' ला फ्री असतो आणि लॅगिंग टेम्पलेट किती प्राइमला असतो 5'ला. and the process of replication always start at C3 end of the template strand. template strand जे 3' असते ना तिथून स्टार्ट होते and proceed towards the 5. मी ऑलरेडी सांगितलं कारण की आरएनए प्राइमर हा कुठे जाऊन चिटकतो 3'ला. म्हणून इथं तुम्हाला दिलं C3 इथून स्टार्ट होणार आहे आणि कुठे जाणार आहे C5 एंड कडे जाणार आहे. as a both strand the parental DNA are anti-parallel. म्हणजे पॅरेंटल डीएनए च्या अपोजिट मध्ये म्हणून त्याला म्हणतात अँटी पॅरलल. न्यू स्ट्रँड आर ऑलवेज फॉर्म इन कोणत्या प्राइम डायरेक्शन मध्ये 5' टू द 3'. ओके. कोणता प्राइम 5' टू द 3' मध्येच त्याचं काय होणार आहे या ठिकाणी डीएनए रिप्लिकेशन होणार आहे. आता या ठिकाणी वन ऑफ द न्यूली सिंथेसाइज्ड स्ट्रँड डेव्हलप्स कंटिन्युअसली टुवर्ड द रिप्लिकेटिंग फोर्क इज कॉल्ड ॲज द लीडिंग स्ट्रँड. म्हणजे रिप्लिकेटिंग फोर्क कडे जे सिंथेसिस होणारा स्ट्रँड आहे तो कंटिन्युअसली जात असतो त्याला म्हणतात लीडिंग स्ट्रँड. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं लीडिंग स्ट्रँड म्हणजे टुवर्ड्स 3' एंड फ्री पाहिजे आणि लॅगिंग स्ट्रँड म्हणजे त्याचा 5' एंड काय असतो फ्री असतो. अँड अनदर न्यू स्ट्रँड डेव्हलप डिसकंटिन्युअसली. आता नवीन जो स्ट्रँड होतो ना तो डिसकंटिन्युअसली असतो अवे फ्रॉम द रिप्लिकेटिंग फोर्क अँड दॅट इज कॉल्ड ॲज द लॅगिंग स्ट्रँड. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील. थोडं आता आपण बघूया ते काय आहे. आता इथं बघा हा पॅरेंटल स्ट्रँड आहे. हा कोणता स्ट्रँड आहे वरचा इथून जर तुम्ही इथं बघलाय हा कोणता स्ट्रँड आहे पॅरेंटल स्ट्रँड आहे. ठीक आहे. आता याच्या ठिकाणी इथून हे जे आहे स्ट्रँड दॅट इज नोन ॲज अ रिप्लिकेटिंग फोर्क. वाय शेपचा आहे ना हा काय झाला रिप्लिकेटिंग फोर्क झाला. तुम्ही जर इथं बघलाय इथं 3' एंड फ्री आहे ना त्याच्या पुढे काय आहे का फ्री याला म्हणतात त्याच्या पुढे काहीच नाही त्याला फ्री म्हणायचं. मग तो कोणता स्टँड झाला लीडिंग स्टँड. इथं 5' आहे फ्री आहे म्हणजे तो कोणता स्टँड झाला लॅगिंग स्टँड. तिथे दिसत नसतं तर इथं दिलेला असतं 5'. समजा. त्याच्यानंतर त्याच्या पुढचे जे आहेत ना बघा आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी
काय होणार आहे, रिप्लिकेशन होणार आहे. आता रिप्लिकेशन होत जाणार आहे पुढे अशा पद्धतीने होत चालले रिप्लिकेशन. 3 प्राइम पासून सुरू झाले आणि डायरेक्शन कोणत्या रिप्लिकेशनची 5 प्राइम टू द 3 प्राइम. समजले का मी काय म्हणते, सुरुवात इथून होणार आहे ह्याच्या पुढून झाली सुरुवात, कारण की RNA प्रायमर इथं जाऊन बसेल आणि RNA प्रायमर सराउंडिंग मध्ये त्याचे न्यूक्लियोटाइड्स घेत. तुम्हाला माहिती आहे ॲडेनोसिन सोबत कोणता न्यूक्लियोटाइड लागते, थायमिन. सायटोसिन सोबत कोणता लागते, ग्वानिन. ओके, थायमिन सोबत कोणता लागते, ॲडेनोसिन. ग्वानिन सोबत कोणता लागतो, सायटोसिन. डायग्राम चुकीची आहे की नाही, कोणाला वाटते डायग्राम चुकीची? हा, 3 बॉन्ड पाहिजे. हा, डायग्राम चुकीची आहे. ओके, हे अशा पद्धतीने होणार आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जे रिप्लिकेशन होते ना ते 5 प्राइम टू 3 प्राइम कुठून सुरू होते, 3 प्राइम पासून सुरू होते. ह्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. आणि इथे जर तुम्ही बघल्या जे काही आता स्टँड तयार झालाय अपोजिट टू लॅगिंग स्टँड, इथे ह्याच्या पुढे बघा, इथं हे कंटिन्युअस आहे का, कंटिन्युअस आहे का नाही. ओके, कंटिन्युअस नाही, त्याचे तुकडे पडले म्हणून त्या तुकड्यांना काय म्हणतात माहिती का, ते आर कॉल्ड ॲज द ओकाझाकी फ्रॅगमेंट. त्यांना काय म्हणतात, ओकाझाकी फ्रॅगमेंट. आता हा पण या ठिकाणचा नवीन स्टँड आहे आणि हा पण काय आहे, न्यू स्टँड आहे. समजलं गोष्ट? नसेल तर तुम्हाला एकदा वाचून घ्यावं लागेल, काही आवड नाही, एक एक पॉईंट लक्षात ठेवा, समजून जाईल. ओके, आता पुढचा आहे दॅट इज नोन एज द मॅच्युरेशन ऑफ ओकाझाकी फ्रॅगमेंट. तुकडे, छोटे छोटे तुकडे, तुम्हाला एवढं समजले. नवीन फ्रॅगमेंट, नवीन स्टँडचे छोटे छोटे काय आहेत ते तुकडे आहेत. ओके, त्याला म्हणतात ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. ओके, DNA synthesis on a lagging strand takes place in the form of the small fragment called as the Okazaki fragment. म्हणजे आता इथे लॅगिंग स्टँड होता, याच्या पुढे असे छोटे 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 फ्रॅगमेंट होते आणि त्या फ्रॅगमेंटलाच नाव काय आहे, ओकाझाकी फ्रॅगमेंट. आता हे नाव जे पडलेलं आहे एका सायंटिस्टच्या नावावरून पडले, त्यांच्या योगदानामुळे त्याचं नाव पडलेलं आहे ओकाझाकी. आता जे ओकाझाकी फ्रॅगमेंट आहेत ना, आता मला सांगा, तुम्हाला माहिती आहे DNA स्टँड तर कंटिन्युअस असते, DNA स्टँड कसा असतो, कंटिन्युअस. पण इथं ओकाझाकी फ्रॅगमेंट आले गेले म्हणजे चिटकाव लागतील, म्हणून त्या ओकाझाकी फ्रॅगमेंट्स आर जॉइंड बाय द एन्झाइम DNA लायगेस. ओके, DNA लायगेस खूप महत्वाचा एन्झाइम आहे. पुढे तुम्ही अभ्यास करताना येईल की DNA लायगेसचं काय काम आहे, फेविक्विक सारखं काम आहे किंवा फेविकॉल सारखं काम आहे, 2 फ्रॅगमेंट चिटकवणं. हे कोणाचं काम आहे, आपल्या DNA लायगेसचं काम आहे. ओके, त्याच्यानंतर आहे RNA प्रायमरस आर रिमूव्ड बाय DNA पॉलिमरेज. RNA प्रायमर जे होतं ना सुरुवात केली त्याला रिमूव्ह कोण करून टाकते, DNA पॉलिमरेज, आणि रिप्लेस काय करते, DNA सिक्वेन्स विथ द हेल्प ऑफ द DNA पॉलिमरेज फर्स्ट. आणि इन प्रोकॅरियोटिक DNA पॉलिमरेज अल्फा. बघा इथं बघा, प्रोकॅरियोटिक मध्ये DNA पॉलिमरेज फर्स्ट असतो आणि युकॅरियोटिक मध्ये DNA पॉलिमरेज अल्फा असतो. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. प्रोकॅरियोटिक मध्ये DNA पॉलिमरेज फर्स्ट आणि युकॅरियोटिक मध्ये DNA पॉलिमरेज अल्फा. म्हणजे आपल्यामध्ये कोण आहे, DNA पॉलिमरेज अल्फा आहे, लक्षात ठेवायचं. अँड फायनली DNA गायरेज नावाचा एक एन्झाइम असतो. कोणता एन्झाइम आहे, DNA गायरेज. त्याला टोपो आयसोमरेज सुद्धा म्हणतात. दॅट एन्झाइम फॉर्म्स द डबल हेलिक्स टू फॉर्म अ डॉटर DNA. म्हणजे विच एन्झाइम, ओके, विच इज यूज्ड टू मेक डबल हेलिक्स स्ट्रक्चर ऑफ अ DNA, दॅट इज नोन एज द DNA गायरेज. ओके, त्याचं नाव काय आहे, DNA गायरेज. आता हे 2-3 पेजेसवर जेवढे एन्झाइम आहेत ते तुम्हाला लिहून काढावं लागतील. जसे की फॉस्फोरायलेज, ओके, आठवते का, DNA लायगेस, DNA गायरेज, ओके, टोपोआयसोमरेज, RNA प्रायमर. ओके, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहून त्याचं फंक्शन लिहायचं, म्हणजे तुम्हाला काय होणार आहे, त्या गोष्टी पाठ होणार आहे. त्यानंतर आहे फॉर्मेशन ऑफ अ डॉटर DNA मॉलिक्यूल. आता एवढं सगळं झालं, आता रिप्लिकेशन झालं ना, आता काय होते, एक डॉटर DNA मॉलिक्यूल तयार होतं रिप्लिकेशन झाल्यामुळे. ऍट द एंड ऑफ द रिप्लिकेशन एक इकडचं एक इकडचं 2 डॉटर DNA मॉलिक्युल्स आर फॉर्म्ड इन ईच डॉटर DNA 1 स्ट्रँड. आता बघा, एकाकडे पॅरेंटचं, दोघांकडे एक एक पॅरेंटचं स्ट्रँड आहे. इन ईच डॉटर DNA 1 स्ट्रँड इज द पॅरेंटल आणि अदर काय आहे, टोटली न्यू. ते जमा केलं होतं बघा, RNA प्रायमरस न्यूक्लियोटाइड घेऊन तयार केलं होतं. म्हणजे 50% कॉन्ट्रीब्युशन कोणाचं आहे, मदर DNA. ओके, सिंपली असं म्हणलं. हेन्स इट इज डिस्क्राइब ॲज द सेमी कॉन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन. यालाच काय म्हणतात, दॅट कॉल्ड ॲज द सेमी कॉन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन. सेमी म्हणजे 50%, 50% नवीन, 50% जुनं, दॅट इज नोन ॲज द सेमी कॉन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन. ओके, समजलं इथपर्यंत? ओके, एकदा तुम्हाला हा पॉइंट एकदा रीड करून घ्यावा लागेल, अतिशय महत्वाचं आहे. थेरीला सुद्धा येऊ शकतो की बाबा राईट अबाउट द प्रोसेस ऑफ द DNA रिप्लिकेशन. देन यू वॉन्ट टू राईट
this all points from the first activation of a nucleotide, after that point of origin or the initiation point, त्याच्यानंतर आहे that replicating unwinding of the DNA molecule, त्याच्यानंतर आहे replicating fork, त्याच्यानंतर आहे synthesis of a new strand, आणि त्याच्यानंतर 6वा आहे लीडिंग आणि लॅगिंग स्ट्रँड, आणि 7वा दिलेले तुम्हाला फॉर्मेशन ऑफ द डॉटर DNA मॉलिक्यूल. एवढे पॉइंट तुम्हाला त्या ठिकाणी नोट करावे लागतील. ठीक आहे, एकदा रीड करून